इच्छा होती की आपण गणितातला हा ऍव्हरेज हा चॅप्टर घ्यावा. त्यानुसार आज आपण घेणार आहोत ऍव्हरेज हा चॅप्टर, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो सरासरी. सरासरीमध्ये आपण बऱ्याच प्रकारचे आज उदाहरणं बघणार आहोत. त्याच्यामध्ये आता सरासरी म्हणजे एकंदरीत काय बघायला गेलं तर दिलेल्या जे काही आपल्याकडे एकूण संख्या असतील त्या संख्यांची बेरीज करून त्याला जेवढ्या संख्या आपल्याला दिलेल्या असतील त्याने भाग दिल्याच्या नंतर आपल्याला त्या संख्यांची सरासरी भेटते. आता समजा उदाहरणार्थ आपण बघितलं विराटने 5 सामन्यामध्ये सरासरी 84 धावा काढल्या. याचाच अर्थ बघा, आता एखाद्या सामन्यामध्ये त्याने 20 सुद्धा धावा काढलेल्या असू शकतात, एखाद्या सामन्यात 100 काढलेला असू शकतात, किंवा एखाद्या सामन्यात 0 वर सुद्धा आउट झालेला तो असू शकतो. म्हणजे एकंदरीत 5 सामन्यामध्ये त्यानं सरासरी किती धावा काढल्यात हे 84 असं आपण सांगू शकतो. याचाच अर्थ आपण काय केलेलं आहे, सगळ्या 5 जे काही त्यानं 5 सामन्यामध्ये धावा काढलेल्या आहेत त्या सगळ्या धावांची आपण काय केलेली बेरीज आणि त्याला 5 न डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला 84 उत्तर सापडलेलं आहे. त्याच पद्धतीनं नांदेड जिल्ह्यात सरासरी 609 मिलीमीटर पर्जन्यमान आहे. म्हणजे 609 मिलीमीटर पाऊस पडतो समजा आपल्या नांदेड जिल्ह्यात. तर नांदेड जिल्ह्यात म्हणजे फक्त एका नांदेड तालुक्यातच पडणार आहे का? नांदेडमध्ये आहे 16 तालुके. त्या 16 तालुक्यांमध्ये कुठं कमी कुठं जास्त अशा प्रकारचा पाऊस पडतो. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात आपण काय केलेले, सगळ्या जिल्ह्यात म्हणजे सगळ्या तालुक्यांचं काय केलेलं आहे, ऍडिशन केलेली आहे आणि त्याला आपण डिवाइड केलं की बाबा पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडतो. त्याच्यानुसार नांदेड जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो, 609 पडतो असं आपण सांगू शकतो. त्याच पद्धतीने जर आपल्याला याचं उदाहरण बघायचं असेल तर समजा इथं एक नगर आहे. ओके, आता या नगरामध्ये इथं आहेत समजा आता अशा 4 गल्ल्या. ओके, आता 4 गल्ल्यामध्ये आता या गल्ल्यामध्ये बघा, या गल्लीमध्ये बघा जवळपास इथं असतील 10 दुकानं, इथं 12 दुकानं, इथं असतील 18 आणि इथं असतील 20. बघा आता याच्यामध्ये आपण जर म्हणलं या एरियामध्ये दुकानांची सरासरी किती म्हणलं तर आपण काय करणार, या पहिल्या गल्लीमधले 10 दुकानं, दुसऱ्या गल्लीतले 12, तिसऱ्यातले 18, चौथ्यातले 20 या सगळ्यांची बेरीज करून टोटल किती गल्ल्या आहेत रे, इथं आहेत 4 गल्ल्या. याला 4 न डिवाइड करणार, मग किती झाले 10, 12, 18, 12 आणि 18 झाले 30, 30 आणि 10 40, 40 आणि 20 60. या 60 ला जर आपण 4 न भाग दिला, 4 1 4, 4 पंचे 20, मग टोटल या एरियामध्ये असलेल्या दुकानांची सरासरी संख्या आहे 15 हे असं आपण सांगू शकतो. याच्यानंतर आपण पुढे एक एक उदाहरण बघूया. चला तर मित्रांनो आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट बघणार आहोत. सरासरी मधला कुठल्याही 3, 5, 7, 9 क्रमवार सम किंवा विषम संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. आता बघूया आपण उदाहरणार्थ समसंख्या घेऊन आपण 10, 12, 14, 16 आणि 18. आता या सगळ्यांची आपण ऍडिशन करून घेऊया. 10, 12, 14, 16 आणि 18 भागिले एकूण संख्या आहे 5. तर या सगळ्यांची ऍडिशन होते 70. या 70 ला आपण 5 ने डिवाइड केलं, 14 पंचे 70 आली का रे मधली संख्या, त्याच्यामुळं ही सेंटर मधली संख्या आलेली आहे. त्याच पद्धतीने आपण विषम संख्यांचं करून बघूया. 11, 13, 15, 17 आणि 19 करूया यांची ऍडिशन. 11 प्लस 13 प्लस 15 प्लस 17 प्लस 19 डिवायडेड बाय 5, कारण एकूण संख्या आहेत 5. त्याच्यामध्ये या सगळ्यांची ऍडिशन होते बघा मित्रांनो 75. या 75 ला आपण 5 ने डिवाइड केलं, 15 5 75 आली का रे सेंटर मधली संख्या 15. त्याच्यामुळे कायम लक्षात ठेवा कुठलाही 3, 5, 7, 9, 11 सो ऑन जे असतील क्रमवारपणा सम किंवा विषम संख्यांची सरासरी ही मधली संख्या येते, हे नेहमी लक्षात असू द्या. सरासरी मधला नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. 1 ते 50 पर्यंतच्या क्रमगत नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, इथं विचारलेलं आहे. फाइंड द ऍव्हरेज ऑफ द नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 15. आता नैसर्गिक क्रमगत संख्यांची सरासरी काढत असताना तिथे हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. काय आहे, n+1 डिवायडेड बाय 2. n म्हणजे शेवटची संख्या, शेवटचा अंक. बघा काय आता आपल्याकडे n दिलेला आहे 50, म्हणजे 50 प्लस 1 डिवायडेड बाय 2. बघा 50 आणि 1 झालं 51 भागिले 2, 51 भागिले 2 झालं आपल्याला भेटते 25.5. याचाच अर्थ 1 ते 50 पर्यंतच्या क्रमगत नैसर्गिक संख्यांची सरासरी आहे 25.5. त्याच पद्धतीने आपण दुसरं करून बघूया. 1 ते
19 पर्यंतच्या क्रमगत नैसर्गिक संख्यांची सरासरी जर आपल्याला काढायची झाली तर आपण शेवटचा जो अंक आहे तो आहे 19 प्लस 1 किती झाले 20, 20 भागिले 2 आपल्याला भेटले 10. याचाच अर्थ 1 ते 19 पर्यंतच्या नैसर्गिक क्रमगत संख्यांची सरासरी आहे 10. या पद्धतीने आपण उदाहरणे सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट बघा, पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी किती? ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 20 इव्हन नंबर्स. बघा याच्यासाठी आपल्याला याच्या आधी बघितलं आपण n म्हणजे काय, शेवटचा अंक, n+1 सरळ सरळ करायचं. आता हा पहिला 20 समसंख्यांची सरासरी विचारल्यावर शेवटचा अंक ऑब्विसली आहे 20. या 20 मध्ये फक्त 1 ऍड करायचा, झालं 21. याचाच अर्थ पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी आहे 21. त्याच पद्धतीनं आपल्याला पहिल्या विषम संख्यांची सरासरी काढायची असल्यावर याला फक्त n लक्षात ठेवायचं. याचाच अर्थ जेवढी संख्या दिलेली आपल्याला तीच त्याची असेल सरासरी. याचाच अर्थ पहिल्या 20 विषम संख्यांची सरासरी 20च असेल. हे कायम लक्षात असू द्या. याच पद्धतीने आपण पहिल्या 10 समसंख्यांची सरासरी, पहिल्या 15 समसंख्यांची सरासरी जे काय आपण असतील ते काढू शकतो. ओके, आपण सरासरी मधले उदाहरण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे बघा, सुरभीला मराठी विषयात 80 गुण, गणितात 90 गुण, इंग्रजीत 70 गुण व समाजशास्त्रात 80 गुण मिळाले, तर तिला सरासरी किती गुण मिळाले? आता सुरभी हुशार आहे बघा, मराठीत 80, गणितात 90, इंग्रजीत 70, समाजशास्त्रात 80 गुण असे तिनं चांगले गुण घेतलेले. सुरभीच्या जागी जर सौरभ असला असता तर मराठीमध्ये 40, गणितात 50, इंग्रजीत काठावर 35, समाजशास्त्रात जे काय असतील ते 40-45 असे गुण आपल्या सौरभने घेतले असते. का? कारण सौरभचा काय टाइमपास करण्याचाच हेतू असतो. तसं बघूया, चला गमतीचा भाग झाला. सुरभीला मराठी विषयात 80, गणितात 90, इंग्रजीत 70, समाजशास्त्रात 80 गुण मिळाले, तर आपल्याला याची काढायची सरासरी. बघा सर्व विषयातील गुणांची बेरीज आपल्याला करायची. बघा मराठीतले 80, गणितातले 90, इंग्रजीतले 70 प्लस समाजशास्त्रातले 80 डिवायडेड बाय एकूण विषय किती आपल्याकडे 4. करा सगळ्यांची ऍडिशन. 80 90 170, 170 आणि 70 किती झाले 240, 240 आणि 80 320. या 320 ला आपण 4 ने डिवाइड करूया. 4 8 32 म्हणजे सुरभीला सरासरी गुण पडले 80. हे आपलं करेक्ट उत्तर असेल. ओके, नेक्स्ट प्रकारचं एक्झाम्पल आपण बघूया. 8च्या पहिल्या 8 गुणकांची सरासरी किती? यामध्ये काय करायचं म्हणजे 8चा पाडाच आपल्याला म्हणावा लागतो. तर बघा 8चा पहिला गुणक म्हणजे इथं याचं सूत्र असं आहे, पहिला गुणक प्लस शेवटचा गुणक भागिले 2. याच्यामध्ये 8चा पहिला गुणक स्वतः 8 आहे, प्लस 8चा शेवटचा गुणक 8 8 64 हे झाले 64 भागिले 2. 8 आणि 64 यांची ऍडिशन झाली आपल्याकडे 72 आणि 72 भागिले 2 करायचं. बघा 2 6 2 12 हे भेटले 36. याचाच अर्थ 8च्या पहिल्या 8 गुणकांची सरासरी असेल 36. याच पद्धतीने आपण 10च्या पहिल्या 10 गुणकांची, 5च्या पहिल्या 4 गुणकांची अशी सरासरी आपण काढू शकतो. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 15च्या पट्टीत येणाऱ्या पहिल्या 45 संख्यांची सरासरी किती? या प्रकारचे उदाहरण आपल्याला आलेले असल्यास संख्या म्हणजे ही दिलेली 15 आणि एकूण संख्येच्या पुढील संख्या म्हणजे एकूण संख्या आपल्याला 45 संख्यांची काढायची असल्यामुळे 45 प्लस 1 आपल्याला करायचं. बघा संख्या आहे पहिली 15 गुणिले 45चा पुढचा अंक आहे 46 भागिले 2. बघा या 2 ने 46 ला भाग देऊ. 2 2 4 2 3 6 23 गुणिले 15 करा, 15 3 45 राहिले 4, 15 2 30 आणि 4 34. हे आलं उत्तर आपलं 345. त्याच पद्धतीने आपण या प्रकारचे अजून उदाहरण सॉल्व्ह करू शकतो. ओके, चला तर पुढचा प्रश्न बघूया. एका वर्गात 20 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वजन 24 किलो आहे. वर्गात शिक्षक आले असता सरासरी वजन 26 किलो झाले, तर शिक्षकाचे वजन किती? बघा या प्रकारचे उदाहरण आपल्याला आलेले असताना पहिले घेऊया आपण पूर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे आपल्याकडे 20, त्यांची वजनाची सरासरी दिलेली आहे 24. याला आपण 20 गुणिले 24 करूया. हे ते 480, हे 480 किलो झालं. बघा म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज असेल 480 किलो. त्याच पद्धतीनं वर्गात कोण आला? आता शिक्षक आले. मग 20 विद्यार्थ्यांनी एक शिक्षक म्हणजे किती झाले 21 गुणिले आता आपल्याला त्यांच्या वजनाची सरासरी किती दिलेली आहे 26. मग 26 गुणिले 21
किती झाले 546. हे 546 किलो बघा. याचाच अर्थ शिक्षक आणि विद्यार्थी यांना धरून यांच्या सगळ्यांच्या वजनाची बेरीज झाली 546. मग या 546 मधून हे 480 वजा करायचे. किती राहिले 6 दशाला तसे. इकडे दिला 1 5चा. 14 मधून 8 गेले. किती राहिले आपल्याकडे सांगा. 8 आणि 6 14. 66 किलो. याचाच अर्थ शिक्षकांचं वजन असेल 66 किलो. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूया. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 14.5. 0.5 म्हणजे 14 वर्ष 6 महिने. बघा, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 14.5 वर्ष आहे. त्यांच्या वयात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 6 महिन्यांनी वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती. आपल्याजवळ विद्यार्थी संख्या किती आहे 40. त्यांच्या वयाची सरासरी किती दिलेली आहे आपल्याला 14.5. याचा गुणाकार करून घेऊया आपण. याचा गुणाकार येतो 580 वर्ष. बघा, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण काय केलेले कोण ऍड झालेले वर्ग शिक्षक. या 40चे किती होतील 41. ऑब्विसली त्याच्यानंतर इथं वय किती दिलेले वयाची सरासरी दिलेली आपल्याकडे 14.5 आणि 6 महिन्यांनी जर वाढत असेल त्या 6 महिन्यासाठी आपण किती घेऊ शकतो 0.5. तर टोटल सरासरी होईल 15 वर्ष. बरोबर आहे. मग या 41ला आपण काय करणार या 15 गुणाकार करणार. करून घ्या 15 गुणाकार. 15 1 15 शिल्लक राहिले 15 चोक 60 आणि 1 61. मग आपल्याजवळ आलेलं उत्तर आहे 615 वर्ष. तर या 615 मधून हे 580 वजा करायचे. 615 मधून 580 वजा केले असल्यास आपल्याजवळ उत्तर येते 35. याचाच अर्थ वर्ग शिक्षकाचे वय असेल 35 वर्ष. ओके.